नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. आजकाल मुलांमध्ये वाढती चिडचिड, थकवा आणि संवेदनशीलतेचा अभाव यामध्ये पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. सकारात्मक उपाय म्हणून अमरावतीतील शाश्वत कॉन्सेप्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता शाश्वत पेट शो आयोजित करण्यात आला. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे लहान मुलांमध्ये प्राणीप्रेम, जबाबदारीची भावना आणि काळजी घेण्याची सवय निर्माण करणे, तसेच मुलांचा वाढता स्क्रीन टाइम कमी करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार. कार्यक्रमात पेट पॅशन शो, पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी 1 मिनिटाची गोष्ट सांगण्याची संधी आणि तज्ञ डॉक्टर्स व अॅनिमल केअर ट्रेनर्स यांचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. या मोहिमेत अमरावती महानगरपालिका, वसा फाउंडेशन आणि जीवन रक्षा फाउंडेशन यांचा सक्रिय सहभाग होता. अमरावतीकरांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शाश्वत कॉन्सेप्ट स्कूलमधली 9वीतली मुलगी आहे आणि आमच्या शाश्वतमध्ये टॅलेंट ऑफ टेल्स नावाचा एक पेट शो होत आहे, ज्याचे असे बरेचसे उद्देश आहेत. त्यातून एक म्हटलं तर की जे माणसं आहेत, माणसं आणि प्राण्यांमधलं एक कंपॅशन क्रिएट करायचं आहे आणि जे पण ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांना काय करायला पाहिजे, त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे हे पण शिकवायचं आहे. आणि असं आम्ही असं क्लिनिकली प्रूव्हन आहे की ज्या लोकांकडे पेट्स आहेत त्यांचं हार्मोनल ॲग्रेशन कंट्रोल्ड आहे. आणखी जेव्हा आपल्याकडे एक पेट असेल तर समजा आपण 2 लोकांना कम्पेअर केलं, ज्यांच्याकडे पेट आहे आणि त्यांच्याकडे नाही आहे, तर ज्यांच्याकडे पेट आहे त्यांचा स्क्रीन टाईम रिलेटिव्हली कमी असेल त्यांच्याशी ज्यांच्याकडे पेट्स नाही आहेत. पत्रकार परिषदेचा विषय आणि त्याची संकल्पना आहे तर शाश्वत कॉन्सेप्ट स्कूल अमरावती शहरामध्ये एक कॉन्सेप्ट स्कूल आहे आणि त्या कॉन्सेप्ट स्कूलने महानगरपालिकेला विनंती केली की आम्ही एक पेट शो अरेंज करत आहे आणि त्या पेट शोमध्ये त्याचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की लहान मुलांना मोबाईलपासून दूर होणे आणि पाळीव प्राण्यांच्या संदर्भामध्ये संवेदना जागृत करणं. पण अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह होते की स्ट्रेसफुल लाईफमधनं ॲडल्ट्स आणि लहान मुलं यांचं मोबाईलचं ऑब्जेक्टिव्ह कमी होणं आणि एक त्यांचा उदात्त हेतू हा होता की मानवी जीवनामध्ये मोबाईलच्या स्क्रीन टाईममुळे किंवा अतिरिक्त वापरामुळे जे काही साईड इफेक्ट होतात त्यांना कमी करायचं. तर कमी करायच्या संदर्भाने त्यांनी पाळीव प्राणी पाळणे, मग त्या संदर्भाने जे लोक पेट्स पाळतात त्यांचा एक शो अरेंज करायचा. अशा संदर्भाने सन्माननीय अतुल गायगुडे साहेबांचं एक कन्सेप्ट होतं. माझी त्यांच्यासोबत ज्यावेळेस चर्चा झाली तर त्या चर्चेच्या अनुषंगाने हेच ऑब्जेक्टिव्स बाहेर निघाले की ह्युमन लाईफमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, हार्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते, त्याच्यानंतर एंगर मॅनेजमेंट आहे आणि त्या संदर्भाने जे ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पेट्स म्हणजे काय की पेट्स म्हणजे आपण म्हटलं की कुत्राच समजतो, पण पेट म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये राहणारी आणि इतक्या प्रकृती बघितलेल्या आहेत, इतके व्यक्ती बघितलेले आहेत की त्यांना मुंगी, माशी, कासव, सरडा, कुत्रा, गाय, हत्ती, उंट ही सगळे पेट ॲनिमल्स म्हणून लोकांनी सांभाळलेले आहेत. पण डोमेस्टिक ॲनिमल्स आणि वाईल्ड ॲनिमल्समध्ये डिफरन्शिएट करत असताना डोमेस्टिक ॲनिमल्समध्ये पेट्समध्ये कुत्रा, गाय ह्या गोष्टी ज्या शासनाने परवानगी आहेत, ज्यांना जे लोक सांभाळतात ते सांभाळ करत असताना मग त्यांची काळजी घेणं, त्यांची केअर अँड मॅनेजमेंट करणं, त्यांच्या खाद्याची व्यवस्था करणं, हे सगळं करत असताना माणसांना तो स्ट्रेस निघून जातो कारण की फिजिकली ॲक्टिव्ह राहावं लागतं. हा कन्सेप्ट आम्हाला खूप आवडला म्हणून मी त्यांच्यासोबत माझ्यासोबत जीवन रक्षा संस्था, वसा झालं, त्याच्यानंतर जयदीप सराफ झालं, नरेंद्र इंगळे या लोकांनी हे जे प्रोफेशनल डॉग शो अरेंज करतात आणि जे डॉगचे कंपॅनियन्स असतात किंवा डॉगचे ओनर्स असतात त्यांना एकत्र करून त्यांचे जे चांगले ब्रीड्स आहेत त्यांना शो करणं की लोकांना त्यामध्ये अवेअरनेस आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जे लोक पाळीव प्राणी पाळतात त्यांनी पाळीव प्राण्यामुळे काय त्रास होतो, कुत्रं पाळल्याने काय होतं, त्याच्या केसामुळे काही होतं का, त्याच्या लाळेमुळे काही होतं का, त्याच्यामुळे लहान मुलांना काही इजा होतात का, याच्यामुळे मी सायंटिफिकली त्यांना सांगितलं की हे जे गैरसमज जे आहे हे दूर करायसाठी आपण त्याचं काही सेशन त्या ठिकाणी ठेवू. मग सायंटिफिक इश्यू कव्हर झाला. मग रेस्क्यूचा एक इश्यू होता तर आमच्यासोबतच्या संस्था जुळल्या होत्या. त्यांनी सांगितलं रेस्क्यूचे इश्यू जे आहेत तिथे काही कॉन्फ्लिक्ट झालं तर आम्ही हँडल केलं. लसीकरण जे आहे एक महत्त्वाचा मुद्दा की येणाऱ्या ज्या एंट्रीज होत्या त्यांना आम्ही फ्री लसीकरण केलं. तर शाळेचा एक उदात्त जो हेतू होता त्याला प्रशासकीय स्वरूपामध्ये किंवा सोशली आम्हाला जे काही सहकार्य करायचं होतं आम्ही ते सर्व या संस्थेला करत आहोत. बाकी या उदात्त हेतूबाबत तुम्हाला गायगुडे सर बोलतो. सर याच्यामध्ये आतापर्यंत किती एंट्रीज आहे काय सांगा? यामध्ये टेंटेटिव्हली आमच्याकडे 15 ते 20 एंट्रीज शाळेमार्फतच आमच्याकडे आलेल्या आहेत आणि मला असं शास्त्रज्ञ आहे की कमीत कमी 100च्या वर तर
त्या ठिकाणी पेट्स जमा होतील आणि खूप चांगला रेस्पॉन्स म्हटल्यापेक्षा एक खूप चांगलं एक्झाम्पल महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये सेट होईल की दिस इज कॅन बी अ ऑप्शन टू गेट रीड ऑफ मोबाईल. याच्यामध्ये महानगरपालिका शाळा इन्व्हाइट करणार. यामध्ये सर आमचा प्रयत्न राहील की महानगरपालिकेच्या मी मुख्याध्यापकांशी चर्चा करेल, त्यांच्यामार्फत आम्हाला जर काही एंट्रीज मिळतील किंवा इतर लोकांमार्फत तसं तर हा शो आम्ही संपूर्ण अमरावतीसाठी आहे. अमरावतीमधले कोणीही या ठिकाणी शोमध्ये येऊ शकतं, लिमिटेड नाही आहे आणि आम्ही जेवढ्या जास्त एंट्रीज येतील आम्ही त्याच्यासाठी सक्षमपणे नियोजन करू. ओके. अशाच माहितीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.